नागपंचमी विशेष कोकणामध्ये पारंपरिक पदार्थ बनवला जातो तो म्हणजे ओल्या नारळाच्या उकडीच्या करंज्या. काही ठिकाणी याला कानुले किंवा कानवले असं देखील बोललं जातं. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. अगदी मऊ लुसलुशीत अशा या करंज्या आपल्या तयार होतात. तर त्यासाठी आपण सुरुवातीला सारण बनवून घेऊया. तर इथे मी 1 वाटी खवलेलं ओलं खोबरं घेतले आणि अर्धी वाटी किसलेला गूळ घेतलेला आहे. तर गॅसवरती कढई ठेवले. कढई छान तापली की यामध्ये 1 चमचा तूप घालायचं. त्यानंतर अर्धा चमचा खसखस घेतले. खसखस थोडा वेळ परतून घ्यायची आणि त्यामध्ये किसून घेतलेला गूळ घ्यायचा आहे. तर जेवढं खोबरं त्याचं अर्ध प्रमाण आपण गुळाचं घेतलेलं आहे. तर गूळ सुरुवातीला वितळवून घ्यायचं आणि त्यानंतरच आपण यामध्ये खवलेलं ओलं खोबरं घालायचं आहे. तर 2 ते 3 मिनिटासाठी हे छान परतून घ्यायचं. असं सुरुवातीला गूळ वितळवून घेतलं की सारणामध्ये मग गुळाचे छोटे खडे असे राहत नाहीत. त्यामुळे 2 ते 3 मिनिटासाठी हे सुरुवातीला परतवून घ्यायचं आणि बघू शकता तुम्ही गूळ छान विरघळलेला आहे. आता यामध्ये आपण खवलेलं ओलं खोबरं घालून घेऊया आणि ते सुद्धा छान परतून घ्यायचं. गॅस मध्यम ठेवायचं आहे. मध्यम गॅसवरती आपल्याला हे खोबरं आणि गूळ छान परतून घ्यायचं आहे. सारण खूप जास्त ओलसर किंवा खूप जास्त कोरडं असं ठेवायचं नाही. तर साधारण 5 ते 6 मिनिटासाठी हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. तर बघू शकता थोडंसं कोरडं झालेलं आहे आणि आता हे आपलं सारण तयार झालेलं आहे. यामध्ये फ्लेवरसाठी वेलची पावडर आणि थोडं जायफळ सुद्धा किसून टाकलेलं आहे. तर आता हे पुन्हा एकदा मिक्स करायचे आणि आता गॅस बंद केलेली आहे. हे मिश्रण थोडं थंड झालं की अजून कोरडं होतं. त्यामुळे बनवताना खूप जास्त कोरडं ठेवायचं नाही. आता हे थंड करायला ठेवून दिलेलं आहे. आता दुसऱ्या पातेल्यामध्ये 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि तेवढ्याच प्रमाणात आपण इथे तांदळाचं पीठ घेणार आहोत. म्हणजे मी इथे मोदकाचंच पीठ वापरलेलं आहे. आता या पाण्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आणि अर्धा चमचा तूप घातलंय. आता याला छान उकळी येऊ द्यायची आणि जेवढं आपण पाणी घेतलंय त्याच वाटीने मोजून इथे मोदकाचं पीठ घेतलेलं आहे. तर तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता, पण ते अगदी बारीक असलं पाहिजे. तर ते पीठ वापरू शकता तुम्ही. आता हे पीठ पाण्यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता मी गॅस बंद केलेले आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय. आता यावरती झाकण देऊन आपण हे 10 मिनिटासाठी असंच ठेवायचं. एक छान वाफ निघाली की मग हे पीठ एका पसरट ताटामध्ये काढून घ्यायचे. तर इथे मी ताटामध्ये पीठ काढून घेतलंय आणि चमच्याने किंवा एखाद्या वाटीला तूप लावून थोडंसं असं स्मॅश करून घ्यायचं. म्हणजे जे गुठळ्या असतात ते त्या निघून जातात आणि पीठ थोडं गरम असल्यामुळे आपल्याला हाताने ते शक्य होत नाही. तर थोडं थंड झालं की मग हाताने व्यवस्थित मळून घ्यायचं. लागलं तर थोडं पाणी घ्यायचं आणि छान मऊसर असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. त्यानंतर मी या पिठाचे असे छोटे छोटे गोळे तयार करून घेतले. आता आपण याची पारी तयार करून जसं आपण मोदकासाठी पारी तयार करतो अगदी त्याच पद्धतीचे इथे आपल्याला पारी तयार करून घ्यायचे आणि छान पातळ अशी पारी तयार करून घ्यायची. तर तुम्हाला हाताने जमत नसेल तर पुरी मेकरवरती तुम्ही अशी ही पारी तयार करून घेऊ शकता. याच्या आधीचे मी व्हिडिओ अपलोड केलेले आहे उकडीचे मोदक, त्यामध्ये मी दाखवलेलं आहे. तर त्याप्रमाणे तुम्ही पारी बनवून घेऊ शकता. मी इथे हातानेच बनवून घेतलेले आहे. आता पारीच्या अगदी मध्यभागी असं हे सारण घ्यायचं आहे. भरपूर असं सारण घेतलेलं आहे आणि थोडंसं असं मध्यभागी लांबट असं पसरवून घ्यायचं आणि दोन्ही बाजू आता ह्या एकत्र आणायच्यात आणि अशा जॉईन करायचे. तर बघू शकता तुम्ही आणि हाताने व्यवस्थित असं बंद करून घ्यायचे. पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि हे छान असं बंद करून घ्यायचं. तर बघू शकता हे झालेलं आहे. तुम्ही असंच सुद्धा ठेवू शकता आणि थोडीशी अशी डिझाईन सुद्धा करू शकता. तर बघू शकता तुम्ही पाण्याचा हात घेतलाय आणि हे थोडंसं पातळ करून घेतलंय याच्या कडा आणि एका टोकाने आपल्याला इथे सुरुवात करायची. तर बघू शकता अशी चिमटीने थोडंसं प्रेस करायचं आणि जो जास्तीचा भाग येतो तो फोल्ड करायचा वरच्या बाजूला. तर हे आपल्याला असंच करत जायचंय म्हणजे एक छान अशी डिझाईन तयार होते. अगदी सोपी पद्धत आहे. सारख्याच अंतरावरती
हे असं आपल्याला फोल्ड करत जायचे आणि एक छान अशी डिझाईन तयार होते. तर बघू शकता ही आपली एक करंजी तयार झालेली आहे. खूप सुंदर अशी करंजी आपली तयार झालेली आहे. तर ही मी प्लेटमध्ये ठेवते आणि सारख्याच पद्धतीने आणखी एक मी तुम्हाला करंजी बनवून दाखवते. तर पिठाचा गोळा घ्यायचा, सुकं पीठ किंवा पाण्याचा हात घ्यायचा, तुम्हाला जसं कम्फर्टेबल असेल तसं, आणि अशी पारी तयार करून घ्यायची. सारण भरायचं आणि सुरुवातीला दोन्ही बाजू एकत्र आणून व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं. आणि ज्या कडा आहेत त्या अशा हाताने व्यवस्थित प्रेस करून बंद करून घ्यायच्या आणि मग आपल्याला अशी ही डिझाईन तयार करून घ्यायची आहे. अगदी सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की करून बघा आणि खूप छान दिसतात या करंज्या. तर काही ठिकाणी नागपंचमीच्या सणाला अशा करंज्या केल्या जातात किंवा काही ठिकाणी खांडवी केली जाते. तर खांडवीची रेसिपीसुद्धा माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे, तर तुम्ही ती बघू शकता. तर ही सुद्धा करंजी आपली तयार झालेली आहे. आता सारख्याच पद्धतीने मी सगळ्या करंज्या तयार करून घेतलेल्या आहेत. आता या आपल्याला वाफवायच्या आहेत, जसं आपण मोदक वाफवतो अगदी त्याच पद्धतीने. तर एका पातेल्यामध्ये पाणी ठेवले आणि त्यावरती एक चाळण घेतले. आता या करंज्या आपल्याला चाळणीमध्ये अरेंज करून घ्यायच्या आहेत. तर चाळणीवरती मी केळीचं पाणी घेतलं किंवा तुम्ही बटर पेपर असं ठेवू शकता, म्हणजे डायरेक्ट वाफ लागत नाही आणि मग करंज्या किंवा मोदक वाफवताना सुद्धा ते फाटत नाहीत. तर मी जवळपास 15 मिनिटासाठी हे छान मध्यम गॅसवरती वाफवून घेतलेले आहेत. त्यानंतर थंड करून घेतले आणि आता हे प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही, सुंदर अशा आपल्या करंज्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. आणि मी एक तोडून सुद्धा दाखवते तुम्हाला, अगदी मऊसूत अशी ही करंजी तयार झालेली आहे. तर या नागपंचमीला तुम्ही ही उकडीची करंजी तुम्ही नक्की बनवून बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.